झाल्यावर परिचय करून देणार नाही. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाची ही वार्षिक सर्वसाधारण सभा आपण कोल्हापूर कागल या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्याला आठवतंय की मागेही आपण अशा स्वरूपाची वार्षिक सर्वसाधारण सभा पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू या ठिकाणी घेतली होती. पालघरची लोक इथं उपस्थित आहेत. त्यांनी अतिशय चांगल्या वातावरणात, खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्य एक आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेचं उद्दिष्ट काय हे प्रामुख्याने आपल्या सर्वांना माहीत पाहिजे. आपल्या बैठका साधारणपणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकी ह्या महिन्याला होणं असं अपेक्षित आहे, असं भारतीय मजदूर संघाचं म्हणणं आहे. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ ही ट्रेड युनियन आहे, रजिस्टर संघटना आहे. आणि त्या संघटनेचे काही नियम असतात, नीती असते, रीती असतात, एक कार्यप्रणाली असते. त्यानुसार आपण प्रत्येक महिन्याला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र मोठा असल्यामुळे आपल्याला शक्य नाही, त्यामुळे आपण ऑनलाईन बैठक करतो. पण ऑनलाईन बैठक न करता फिजिकली एकत्र येणं आवश्यक आहे. ही जी आजची आहे सर्वसाधारण सभा वर्षातून एकदा आपण घेत असतो. आपले जे काही सभासद आहेत प्रामुख्याने त्यांना प्रमुखपणे येण्याचं आपण निमंत्रण देत असतो. आणि याच्यामध्ये संघटनेचं नक्की काय चाललंय, वर्षभर काय केलं, त्या जिल्ह्यांनी कुठल्या भूमिका पार पडल्या, अशा विविध स्वरूपाचा एक लेखाजोखा असेल, आराखडा असेल, या ठिकाणी सांगितला जातो. आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळे वर्षातून एकदा आपण एकत्र येतो. 3 वर्षातून एकदा आपलं अधिवेशन होतं. या कोल्हापूरमध्येच आपण पन्हाळा या ठिकाणी 3 वर्षापूर्वी अधिवेशन घेतलं. त्या अधिवेशनात 3 वर्ष झाली आणि त्या ठिकाणी नवीन कार्यकारिणी एक डिक्लेअर केली. आपल्याला माहिती आहे की मी जर सोडलो तर बाकी सगळे सुरक्षा रक्षक या कार्यकारिणीवरती आहेत. 2017 साली आपण महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ म्हणून ही संघटना स्थापन केली. त्यावेळी लक्षात आलं की सुरक्षा रक्षकावरती अन्याय होत आहेत. त्या अन्यायाला कुणीतरी वाचा फोडली पाहिजे, अशी एक संघटना पाहिजे. म्हणून या संघटनेचं एक छोटेखानी स्वरूप सुरू केलं. त्या संस्थापक सरचिटणीस मी होतो. त्यावेळी अण्णा धुमाळ असतील, अनिल डुंगणी असतील, अशी बरीच मंडळी माझ्याबरोबर होती. आणि अक्षरशः त्यावेळी आपल्याकडे मेंबर नव्हते, पण आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला, संघटना रजिस्टर केली. आणि 6 डिसेंबर 2017 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन ज्या दिवशी झालं, त्या दिवशी आपल्या संघटनेला रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे. 17 ते 25 आणि मध्ये कोरोनाचा काही कालखंड, म्हणजे एक 8 वर्षाची साधारणपणे या संघटनेची घोडदौड आहे. सुरुवातीच्या काळात सगळे नवीन होतो आपण. मी तुम्हाला भेटायला यायचो, अगदी पॉईंट टू पॉईंट आपण गेलेलो आहे. जेव्हा संघटना काढली तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं की मोहिते साहेब, संघटना काढू नका, या क्षेत्रामध्ये अनेक संघटना ऑलरेडी कार्यरत आहेत आणि तुमची संघटना कशी चालायची. कारण तुम्हाला माहिती आहे की कशा स्वरूपाची बजबजपुरी भरती असेल, बदली असेल, किंवा किट वाटपात असेल, अगदी साहित्य वाटपात असेल, अशी सगळी होती. परंतु भारतीय मजदूर संघाचा विचार एक प्रामाणिक विचार, चांगला विचार, या देशाचा विचार, दत्तोपंतांचा विचार, या भारत माता की जय म्हणण्याचा विचार हा सुरक्षा रक्षकांमध्येही असावा, असं आम्हाला वारंवार वाटत होतं. त्याच दरम्यान मला भारतीय मजदूर संघातर्फे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळात सल्लागार म्हणून जायची संधी मिळाली आणि एक दुग्ध शर्करा योग जुळून आला. त्यानिमित्तानं मी पूर्ण महाराष्ट्रात फिरलो, अगदी बऱ्याच पॉईंटवरती गेलो, बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच जणांवर एकत्र मुक्काम केला, आपण राहिलोय. आणि 8 वर्षानंतर एक चांगलं स्वरूप आपल्या ह्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाला आलं. अडचणी बऱ्याच आल्या, बरेच आले, सोडून गेले, बरेच सोडून गेलेले परत आलेत. चव्हाण साहेब आमचे आहेत तिथे, सोडून गेले तरी कायम फोन करायचे. परंतु ते आले का,
की त्यांना हे जाणवलं की भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाशिवाय दुसरी कुठलीही संघटना कामगारांचं, सुरक्षा रक्षकांचं भलं करण्यासाठी लायक नाहीये. त्यांनी 2-3 संघटना पाहिल्या. पण इतर संघटनेमध्ये कसं असतं, एक चालाकोन वर्तनते, म्हणजे एक बोलेल आणि सगळं ती संघटना चालेल. त्या संघटनेची मोडस ऑपरेंडी असेल. आता बऱ्याच वेळा बघतो आपण की एक नेता बोलतो, सगळ्यांनी फॉलो करायचं, मग ते मेंढरासारखं करायचं, बकऱ्यासारखं करायचं, इतर जणांनी डोकं नाही चालवायचं. परंतु लोकशाही मानणारी, या भारतीय संविधानावरती विश्वास असणारी आणि खऱ्या अर्थानं लोकशाही मूल्य रुजवणारी आपली संघटना आहे. आता या ठिकाणी ज्यांचे जे सत्कार केले आपण, हे सगळे सामान्य लोक आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय राजकीय नाही आहे, परंतु ते आता एका महासंघाचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष आहेत, महामंत्री आहेत, उपमहामंत्री आहेत, सदस्य आहेत, त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. एक सामान्याचं नेतृत्व पुढं आणण्याचं काम आपण प्रामुख्याने केलं आणि वर्षानुवर्ष त्यामध्ये यश आलं. अनंत अडचणी आहेत. अगदी कोल्हापूरचे आताचे अध्यक्ष आहेत राजकुमार पाटील यांनी मला मागे फोन केला होता, साहेब मी आता जरा थांबतो, माझ्या अडचणी आहेत, वैयक्तिक अडचणी आहेत, कौटुंबिक अडचणी आहेत. त्यांना मी सांगितलं की कौटुंबिक अडचणी कोणाच्या नाही आहेत. आज इथं बसलेल्या प्रत्येकाची काही ना काही कौटुंबिक अडचण आहे. परंतु का आपण एकत्र आलो, कशासाठी एकत्र आलो, की सुरक्षा रक्षकांचं काहीतरी भलं व्हावं. इतर ज्या संघटना आहेत त्या बुजबुजपुरी सगळ्या माजवलेल्या आहेत, भ्रष्टाचार आहेत, करप्ट आहेत. त्या अंधारामध्ये आपण एक दिवा घेऊन निघालोय. त्या दिव्याला कधी वाऱ्याचा झोत येतोय, तो दिवा विझवण्याचा प्रयत्न होतोय, तरी पण माझा काळासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी तो दिवा हातामध्ये घेऊन उभा आहे आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाला विझू न देण्याची शपथ घेतोय. काहीच मिळत नाही इथे. म्हणजे आम्ही सुरुवातीला काम करत होतो, अगदी खिशातून काम करायचो, खिशातून पदरमोड करून काम करायचो. आता वर्गणी, आता शुल्क, आता सगळ्या ह्या गोष्टी येत आहेत. परंतु तो काळ अतिशय अवघड होता. साठे असतील, मी साठेला नगरला भेटायला गेलो, साठे असतील, आमचे सोलापूरचे शिवराम भोसले असतील, आम्हाला जे पहिल्यांदा सोलापूरमध्ये कॉन्टॅक्ट मिळाला, नगरचे साठे पहिल्यांदा नगरमध्ये मिळाला आमचा कार्यकर्ता. सांगलीचे आमचे पवार साहेब असतील, राहुल असेल, शंभू खंडाळेचा उल्लेख करावा लागेल की ते अविनाशसारखं कार्यकर्ता, अविनाश मुंडेसारखं कार्यकर्ता, त्यांनी ती संघटना वाढवण्याचं काम करतो. मी म्हणत नाही ते काही सुपर पॉवर होते, त्यांच्याकडे विशेष कौशल्य होते, गुण होते, पण त्यांच्यात एक काम करण्याची उर्मी होती की सुरक्षा रक्षक मंडळात जे काही चाललंय ते अतिशय चुकीचं चाललंय आणि आपण त्याला वाचा फोडली पाहिजे. बऱ्याच वेळा काही सदस्यांवरती आक्षेप पण झाले, काय अडचण नाही, पण आपण त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम केलं. कारण की वन्स कार्यकर्ता इज ऑलवेज कार्यकर्ता, आपलं असं मानणं आहे. एक तरी हवा तसा घ्यायचा आणि हवा तसा घडवायचा. आणि माणूस आहे, चुकणार, काय अडचण नाही. आपले कार्यकर्ते चुकले असतील, आजही चुकतायत. सोलापूरचा विषय ज्वलंत आहे, त्यामध्ये मला बोलायची गरज नाही. पुण्यात पण तसं झालं होतं एकदा. पण आपला कार्यकर्ता एकदा आपण त्याला आपलं मानलं ना की तो आपला असतो. माणूस हा चुकतो, त्यात सुधारणा घडवायच्या असतात. तो चुकला म्हणून त्याला दूर लोटायचं नाही. कारण की भगवान बुद्धाचं तत्वज्ञान फार छान आहे की प्रत्येकाला जर तुम्ही तोडत गेला ना, तुमच्याजवळ एक पान राहणार नाही. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात तोडो नाही जोडो. बरं, त्याच्याकडे काही गुण अवगुण असतील काय, नो डाऊट. आपण सगळं कोण आहे, परिपक्व कोण नाही आहे. 100% मी सद्गुणाचा पुतळा आहे असं इथे कोणच नाही आहे. काही ना काही प्लस आहे, काही ना काही मायनस आहे. परंतु सगळ्यांना घेऊन जायचं, बरोबर घेऊन जायचं. जो लंगडा आहे, पांगडा आहे, त्यालाही घेऊन जायचं, अशी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाची पहिल्यापासून भूमिका राहिली. चुकीला चूकच म्हणलं पाहिजे, पण चुकीची दुरुस्ती करायची असते. चुकीमुळे माणूस तोडायचा नसतो. जर आपण माणसं तोडत गेलो ना तर आपल्याजवळ शेवटी काहीच राहणार नाही. त्यामुळे तोडो नाही जोडो हा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा कानमंत्र मी पहिल्यापासून आत्मसात केला. मला पण राग येतो ना बराच वेळा, असं काय होतं, आपण एवढी मेहनत करतो, आपण जातो, 3च कार्यकर्ते आले, 2च कार्यकर्ते, मी सांगलीवरून आलो. पण मनात असा आविर्भाव आणून द्यायचा ना की मी कोणतरी मोठा आहे, मी कोणतरी अध्यक्ष आहे, मी कोणतरी सचिव आहे. आपण इथं बसले प्रत्येक जण कार्यकर्ता आहे.
त्यासाठी दत्तोपंत ठेंगडींचं तुम्ही कार्यकर्ता पुस्तक वाचलं पाहिजे. अतिशय सुंदर पुस्तक आहे, तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या की कार्यकर्ता कसा असला पाहिजे, कार्यकर्ता कसा जगला पाहिजे. ज्यांच्या प्रतिमेचं आपण आता पूजन केलं त्या दत्तोपंत ठेंगडींनी तसं लिहून ठेवलेलं आहे की कार्यकर्त्याला कसं जपणूक केलं पाहिजे, कार्यकर्त्यांची कार्यपद्धती कसली असली पाहिजे, कार्यकर्त्यांबरोबर व्यवहार कसा असला पाहिजे, कार्यकर्त्यांचं अधिष्ठान काय असलं पाहिजे, हे सगळं दत्तोपंतांनी आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे तोडण्याची भूमिका न घेता जोडण्याचे आपण कार्यकर्ते आहोत. आणि एक कायम गोष्ट म्हणजे भानुगडे पाटील कायम त्यांच्या भाषणात म्हणतात आणि मलाही ती गोष्ट आठवली, तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की एक नकाशा असतो जगाचा, तो तुकडे तुकडे करून तो टाकून दिलेला असतो. आणि जगाचा नकाशा बाप आपल्या मुलाला म्हणतो, तो जगाचा नकाशा तू जोड. तो म्हणतो जगाचा नकाशा जोडायचा कसा, कारण की तो छोटा मुलगा असतो. पण छोट्या मुलाने तो नकाशा घेतो, बघतो, तर त्या नकाशाच्या पाठी माणसाचं चित्र होतं. मग त्याला नकाशा तर जोडा येत नव्हता, मुलगा छोटा होता, पण त्याला माणसाचं स्वरूप माहीत होतं की नाक कुठे असतं, कान कुठे असतात, डोळे कुठे असतात, केस कुठे असतात, पाय कुठे असतात, हात कुठे असतात. पण त्याने काय केलं, नकाशाला उलटा केला, त्याने माणूस जोडला. आणि माणूस जोडल्यानंतर नकाशा पुन्हा उलटा केल्यानंतर जग हे आपोआपच जोडलं होतं. सांगण्याचा मुद्दा असा की आपण माणसं जोडत गेल्यानंतर आपली संघटना स्ट्रॉंग होणार आहे. बऱ्याच वेळा नैराश्य येतं ना, मेंबरशिप देत नाही, असं होतं तसं होतं. नो डाऊट होणार असं, कारण की शेवटी मानवी स्वभाव आहे, तो फायद्याशिवाय माणूस जात नाही, वेळ लागेल. ज्यावेळी पालघरची एचएम केली होती त्यावेळी कदाचित 25 संख्या होती, आज आपण 50च्या पुढे गेलोय. कदाचित मागचं अधिवेशन 215 जणांचं झालं होतं, आगामी येणारं अधिवेशन 1000च्या संख्येचं होणार आहे. संकल्प आहे ना आपला. आणि इथे जर बसलेल्या 50-55 जणांनी निश्चय केला की मला 1000च्या क्षमतेचं अधिवेशन करायचं आहे, तर तुम्ही करू शकता. आणि किती करायचं हो, एकाने फक्त जर 10 जरी माणसं आणली ना, तुमचा विषयच गोल होतोय. पण मी 10 माणसं 10 सुरक्षा रक्षक आणू शकत नाही, तर मी भारतीय मजदूर संघाचं काम करतो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक संघाचं काम करतो, आमची नंबर 1 ट्रेड युनियन आहे, आमचा दत्तोपंतांचा विचार असा आहे, आम्ही भारत माता की जय बोलतो, भगवान विश्वकर्मांना मानतो. मग असं बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला उरतो का, हे पाहण्याची गरज आहे. सकाळी मी साताऱ्याचं ऐकलं की कवळे साहेब माझ्या ऐकत नाहीत. शक्तीची उपासना करावी लागेल. तुम्ही त्याच्या कार्यालयावरती 100 जण जाऊन धडका ना, त्याचा बाप ऐकेल. आपण करत नाही ते. आपण काय करतो, फोनवरती मोहिते साहेब असं झालंय त्याला फोन करा. फोनवरती चालणारी आपली युनियन नाही, लक्षात घ्या. इथून पुढे फोन सगळं टाळलं पाहिजे. हा, आवश्यकता असेल तर मी करेन, काय अडचण नाही. पण तुम्ही आता सक्षम झालाय, 8 वर्ष आपल्या संघटनेला झाली, 100 जणांची ताकद तर त्या जिल्ह्यात झाली आणि 100 जणांचे मोर्चे जर निघाले, तर कुठल्या लेबर कमिशनर असेल, असिस्टंट लेबर कमिशनर असेल, अध्यक्ष असेल, सचिव असेल, त्याच्या पार्श्वभागात एवढा दम नाही की आपल्याला सांगायचं हे तुझं काम मी करत नाही. आणि काम पण आपण बरोबर आणि योग्यच घेऊन गेलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा अडचणीची कामं असतात, ती होत नाहीत, पण तरी पण आपण सातत्यानं प्रयत्न करतोय की चांगलं काम करण्याचा. आज सगळी तुम्ही जीवाभावाची लोक जोडले गेलात. भारतीय मजदूर संघ असेल, सुरक्षा रक्षक महासंघ असेल, एक धागा आपल्यामध्ये. आणि या स्वार्थ विरहित धाग्यामुळे अतिशय सुंदर काम सुरक्षा रक्षक मंडळात होत आहे. 2017ची अगोदरची सुरक्षा रक्षक मंडळ आणि आत्ताची सुरक्षा रक्षक मंडळ फरक आहे. आज आपल्याला रेमंडचा कपडा मिळतोय, तोही कुठल्याही प्रकारचा दूषित न करता किंवा डुप्लिकेट कापड मिळत नाहीये. हे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचं यश आहे. खाकीबद्दल बोलायच नको, नो डाऊट आपण त्याचे सम्राटच आहोत त्या खाकी वर्दीचे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ. दुसऱ्याने कितीही नाचू दे, कितीही नाचू द्याल, पण लोकांना माहिती आहे की हे आपण केलंय. मोबाईल ॲप पासून सुरुवात केली आपण. आज सॅलरी स्लिप असेल, अगदी ही स्लिप त्या बँकेत चालणार नाही हे हटवण्यापासून छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण काम केलंय.
बरेच पॉईंट्स आणण्याचंही काम केले. बराच वेळा पॉईंट्स आणण्यामध्ये काहीतरी करावं लागतं, अधिकाऱ्यांशी काहीतरी समझोता करावा लागतो, पण त्या तर लोकांनी केलं असेल म्हणून तो माणूस वाईट होत नाही, कारण की शेवटी आपले पॉईंट्स वाढले पाहिजेत, हे पण उद्दिष्ट पाहिजे ना. आज MSFचं अतिक्रमण फार मोठ्या प्रमाणात होतंय, मेस्कोचं अतिक्रमण आधी मोठ्या प्रमाणात होतंय, आणि त्याच्या विपरीत जे प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड आहेत त्या शोषित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, फार मोठ्या प्रमाणात आहेत. तो घटक आपण अजून त्याला स्पर्शच केला नाहीये. 3 वर्ष झालं की साहेब, आत्ताच मला सकाळीच मी कालची व्हिडिओ केला, मला युट्यूबला मेसेज आला, साहेब पगारवाढीचं तेवढं बघा. व्हॉट्सअपचे मेसेज करणाऱ्यांना तो ग्रुप बंद करून टाका, आपल्याला नको. आपलं प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय आहे, कार्यालयात ये, तुझं लेखी निवेदन दे, मग आम्ही विचार करू. तो कोण बादशाह लागून गेला का मला सांगायला की नाही तुम्ही साहेब पगार वाढ करा, त्याने काय मला सालगडी ठेवलाय का? संघटना अशी नाही चालत. त्यानं आपल्याला मेंबर होणं अपेक्षित आहे, आपल्या ऑफिसला कार्यालयामध्ये येणं अपेक्षित आहे. कार्यालय हे आपल्या ऊर्जेचं केंद्र असलं पाहिजे. जास्तीत जास्त बैठका आपल्या कार्यालयात झाल्या पाहिजेत. 2 महिन्यातून एकत्र या, महिन्यातून एकत्र या, चहा प्यायला एकत्र या. काय अडचण काय तुम्हाला? पुण्याचं कार्यालय आहे, नगरचं कार्यालय आहे, कोल्हापूरचं कार्यालय आहे. कोल्हापूरचं आता चांगलं बनलंय कार्यालय, सांगलीचंही कार्यालय आहे, अगदी राजवाडा चौकात आहे, छोटं आहे पण आहे. भारतीय मजदूर संघाची कार्यालय ही आपण जगवली पाहिजेत. तिथली हरकत नाही, धूळ आहे ना, झाडू मारला पाहिजे. आम्ही मारलाय सांगलीच्या कार्यालयात. सोलापूरचं जे बोर्ड कोण असेल, सोलापूरचं बोर्ड टाळा लावला होता, आम्ही टेबल लावले त्या बोर्डचे, मी स्वतः सल्लागार समिती सदस्य असताना. म्हणजे हे सगळं आपलं पण आपण केलं पाहिजे की नाही. तिकडे धूळ असते, ते बंद असतं, तुम्ही चावी मागून घ्या, तुमची वेळ सांगा, पण इथून पुढे आपल्याला प्रगल्भ झाला पाहिजे. हे का सांगतोय की आपल्याला प्रगल्भ झाला पाहिजे. आता आपली वाढ संख्यात्मक आणि गुणोत्तर झाली पाहिजे. कार्यकर्त्याला गीत आलंच पाहिजे, प्रमुख कार्यकर्ते आपण. अडखळत का होणार म्हणा तुम्ही, काय अडचण नाही. आम्ही पण जेव्हा गीत म्हटलं सुरुवातीला अडखळत म्हटलं. कार्यकर्त्याला बोलता आलं पाहिजे. तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत, भाषण करता आलं पाहिजे. तुमच्या वयाचंच मी आहे, मीच कुठेतरी कधीतरी शिकलोय ना, कारण तुम्ही सगळे सक्षम आहात. मी म्हणतो ना, तुमच्याकडे फार टॅलेंट आहे. त्यामुळे आगामी काळात आपण संख्यात्मक वाढ करायचीच आहे, गुणोत्तर वाढही करायची आहे. आपल्याला 3,500 संख्या जरी आज आपल्या सुरक्षा रक्षक मोबाईल ॲपला दिसत असतील, प्रत्यक्षात मेंबरशिप आपली फार कमी आहे. याचंही काहीतरी विचार मंथन केलं पाहिजे. लोक का मेंबर होत नाहीत, का येत नाहीत, त्यांना आपली गरज नाही का? आगामी काळात मी कालच व्हिडिओ केला की आपली भूमिका काय आहे. 5% पोलीस भरतीमध्ये आरक्षण आमची आगामी भूमिका आहे. लोक एकत्र आलीच पाहिजेत. का होत नाही? 14 मंडळांचं एकत्रीकरण करून त्यावरती कोणतरी IAS केडरचा माणूस नेमा, ही आमची आगामी मागणी पाहिजे ना. का होत नाही? माताडीच्या धर्तीवरती आम्हाला हॉस्पिटल पाहिजे, गृहसंकुल पाहिजे, बिडी कामगारांना देताय तुम्ही, आम्हाला का देत नाही? मागणी करणार कोण? एक लक्षात घ्या, जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी दादागिरी. आपली संख्याच नाही ना, कोण विचारणार? ELC समोर गेला, अध्यक्ष समोर गेला, 5-10 जण, काहीच होणार नाही. 100 जण जायचं, बसायचं, त्याला सांगायचं हे माझ्या बापाचं ऑफिस आहे. सुरक्षा रक्षक मंडळ हे आपलं आहे. तो अधिकारी तिथे पगारावरती आहे, आपलं काम करण्यासाठी आहे. पण तुम्ही एक्का दुक्का तिक्का जाऊन चालणार नाही. तिकडे जास्तीत जास्त संख्येने गेलं पाहिजे, आणि मागणी रास्त असेल तर त्यावरून ती मागणी आपण मान्य करून घेऊ शकतो. हाही आपला इतिहास आहे. या सगळ्यांचा उहापोह केला पाहिजे की आगामी आपलं अधिवेशन घ्यायचं आहे, आगामी काळात आपली मेंबरशिप वाढवायची. आगामी काळात जे जिल्हे दुर्लक्षित आहेत, आता 9-10 जिल्हे आपल्या माझ्यासमोर आहेत. विदर्भ असेल, विदर्भात आपली एक चांगली युनियन दुसरी आहे, पण त्याचा काही भाग असेल, मराठवाडा असून दुर्लक्षित आहे. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, तिथे काही जिल्हे दुर्लक्षित, अजून काम वाढत नाहीये. त्याचीही चिंता आपण केली पाहिजे की आपण चांगले आहोत हे लोकांना सांगितलं पाहिजे. चांगली लोक आपल्याकडे आली पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यात काम, असा एक दिवस भारतीय मजदूर संघाने अभिमान बाळगावा, असं महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचं आपण काम केलं पाहिजे.
प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणी पाहिजे. 24 जिल्हे आहेत ना महाराष्ट्र प्रदेशाचे, 24 जिल्ह्यात कार्यकारिणी. असा जेव्हा दिवस येईल तेव्हा कुठेतरी आपण प्रगती केली. घरात बसून चालणार नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे की सरकार अतिशय चांगलं काम करतंय. सरकार मागेल त्याला बरंच काही देतंय. तुम्ही मागत नसाल सरकार तुम्हाला काही देणार नाही. किती योजना देते, किती फंड देते. तुम्ही एक पॅकेज बनवा, गृहसंकुलाचं पॅकेज बनवा की आमच्याकडे गायरान जमीन आहे 2 एकर, आम्ही सगळे 100 जण आहोत, आम्ही प्रोजेक्ट करतो, द्या ना प्रपोजल एखादं. तुम्हाला त्यामध्ये अनुदान आहे का. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला घरं मिळवणं हा पण महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा अजेंडा असला पहिला, का नसावा. ESIC कार्ड दिलंय, पण आमचं स्वतःचं एक हॉस्पिटल असावं, का नसावं. अशी काहीतरी चांगली स्वप्न कार्यकर्त्यांनी बघितली पाहिजेत, आपण दाखवली पाहिजे, आणि त्यासाठी पुनश्च आपण एकत्र आलं पाहिजे. का मेंबरशिप वाढत नाही बघू ना आपण. पण एवढंच करायचं आहे का. आंदोलन होतात आपली, गेल्या वर्षभरापासून आंदोलन फार कमी झाली, पण आंदोलनाची तीव्रता वाढवली पाहिजे. महिन्यात म्हणले की आंदोलन झालंच पाहिजे. काय अडचण काय आपल्याला. भारतीय मजदूर संघाचे जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये आपण सम्मिलित झालं पाहिजे, काम केलं पाहिजे. आता बाबूगिरींची स्वदेशीची जयंती झाली, त्यामध्ये सम्मिलित झालं पाहिजे. कारण की शेवटी स्वदेशी असेल, समरसता असेल, हे विषय भारतीय मजदूर संघाने उचलून धरलेत. या सगळ्यांचा उहापोह आपण केला पाहिजे, कारण की आपल्याला फक्त सुरक्षा रक्षकांची स्थिती सुधारायची नाही आहे, त्यांची स्थिती आपल्याला सुधारायची नाही, पण हा समाज पण सुधारला पाहिजे. या समाज सुधारण्यासाठी पण आपला प्रयत्न करायचा. आपल्या स्वार्थी बनायचं नाही आहे की माझं भलं झालं ना, मला पगार वाटला मी घरी बसतो, असं नाही सांगणार. तो इनफॅक्ट सुरक्षा रक्षक महासंघाचा कार्यकर्ता असू शकत नाही. मी सुधरेन, मंडळ सुधरेन, पण माझा समाज असेल, माझ्या आसपासची मंडळी असतील, त्यामध्येही काहीतरी सुधारणा घडून असेल, असा आपण संकल्प आपण केला पाहिजे. गेल्या वर्षभरात आपण अतिशय चांगले कार्यक्रम केले, उपक्रम केले, त्या जिल्ह्यामध्ये केले, सगळं केलं, तरीही अजून बरंच काही करणं शिल्लक आहे. आणि एक लक्षात ठेवा की आपण कार्यकर्ते आहोत, आळशी बनता कामा नये. बऱ्याच वेळा प्रवास फार कमी होतो. मी बघतो लोक प्रवास करत नाहीत. अध्यक्ष असतील, महामंत्री असतील, सचिव असतील, त्यांनी प्रवास केला पाहिजे. प्रवास करतो फोटो टाका ना, काय अडचण नाही. आम्ही प्रवास केला. मी कितीतरी म्हणतो, किती पॉईंट्स आहेत आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, आणि किती पॉईंट्स आपल्याकडे आहे. ह्याचं काहीतरी प्रमाण असेल ना, गुणोत्तर असेल ना. म्हणजे किमान जिल्ह्यातले 50-60% पॉईंट तरी आपल्याकडे असले पाहिजे, तरच आपली ताकद आहे. कारण की आपली ताकद ही खरी ताकद आहे. इतरांची ताकद ही फक्त पैशापुरती आहे, पण आपली ताकद ही एक भावना आहे आपली. म्हणजे एक भाव आहे की आपला भारतीय मजदूर संघाचा कार्यकर्ता आला की बरं वाटतं, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा कार्यकर्ता की बरं वाटतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी आगामी काळात जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यकारिणी करायची आहे. पण अधिवेशन, माझा असा संकल्प आहे की 8 वर्ष झाली आहेत, 1000 क्षमतेचं अधिवेशन आपण करू शकतो का, हा संकल्प आगामी काळात करायचा आहे. बाकीचे विषय जे आहेत ते पटलावरती आहेत, तुम्हालाही आले असतील व्हॉट्सअपला, ते या संपूर्ण दिवसात चर्चा होणार आहे. आज गाडगे बाबांची पुण्यतिथी आहे, त्यांचंही मी या ठिकाणी स्मरण करतो. आणि खरोखरच गाडगे बाबांचं काम फार चांगलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन असेल, स्वच्छता असेल, शिक्षण असेल, फार चांगलं होतं. म्हणजे त्यांचं एक गोष्ट एवढी चांगली आवडली मला की एक पंडित एका ठिकाणी कर्मकांड करत असतो, श्राद्ध करत असतो. गाडगे बाबा त्या ठिकाणी जातात आणि ते म्हणतात की बाबा मी भुकेलेलो आहे, मला काहीतरी खायला द्या. तर तो म्हणतो वेड्या, हे श्राद्धाचं जेवण आहे. मग गाडगे बाबा विचारतात हे कोण खाणार. तर तो पंडित म्हणतो की जो दूरवर बसला आहे 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी जो मृत माणूस आहे तो खाणार. बरं तो खाणार. तर तो गाडगे म्हणतात की अरे तो खाणार तेव्हा खाणार, पण मी आता भुकेला आहे, मला दे ना. तो पंडित म्हणतो अरे वेड्या, तुला कळतं का हे काय चाललंय, इथे आम्ही कर्मकांड करतोय, श्राद्ध घालतोय, तुला असं देता येणार नाही. मग गाडगेबाबांना वाईट वाटतं की जो भुकेला आहे त्याला मिळत नाहीये, पण जो 10-12 दिवसापूर्वी मृत पावलाय त्यासाठी हे सगळे करतात. मग त्यासाठी ज्या नदीच्या तीरावरती हे सर्व कर्मकांड चाललं असतं, त्या नदीच्या तीरावरती गाडगेबाबा जातात त्या माणसांच्या समोरच, आणि नदीतून पाणी घेतात आणि काठावर टाकतात.
नदीवरती पाणी घेतात, नदीतून पाणी घेतात आणि काठावर टाकतात. असं बऱ्याच वेळा गाडगे महाराज करत असतात. तो पंडित विचारतो, बाबा तू काय करतो हे? महाराज गाडगे बाबा सांगतात, अरे माझ्या शेताला मी पाणी पाजतोय. मग ते हसतात, अरे वेड्या तुझं शेत इथे कुठे आलं? तो म्हणतो माझं शेत आहे ना, कुठे? अमरावतीमध्ये. मग ते म्हणतात, अरे वेड्या अमरावती तर फार दूर आहे, तू नदीतलं पाणी काढून काठावर टाकत असतील तर तुझ्या अमरावतीच्या शेताला कसं पोचणार? तर गाडगेबाबा म्हणतात, जसं तुम्ही हे कर्मकांड श्राद्ध करताय की मी तुमच्या समोर आहे, मी भुकेला आहे, तुम्ही मला देत नाही, तुम्ही त्या जो मृत आहे तो हजारो किलोमीटर कुठे आहे माहीत नाही, त्याला तुम्ही हिथून तो घास भरवताय, तसंच माझ्या शेताला हे पाणी हिथून अमरावतीला जाईल ना. आपलंही काम असंच आहे. सुरक्षा रक्षकांना ज्या काही अडचणी येतात त्या क्षणी त्याचं संपवणं, त्यामध्ये अडचणी ठेवू नये. मी उद्या करतो, परवा करतो, उद्या करतो असं चालणार नाही. ज्या क्षणी अडचण आली त्या क्षणी आपण ती अडचण सोडवली पाहिजे. कारण की आपण सुरक्षा रक्षक असतील, कामगार असतील, यांना देव मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत. आपल्याकडे तो याचक म्हणून येत नाही आहे. कामगारांना परमेश्वर मानून काम करणारी संघटना म्हणजे भारतीय मजदूर संघ आहे. त्या धर्तीवरती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ गेल्या 8 वर्षांपासून चालते. त्यामुळे आपल्याकडे जो आलाय ना त्याचा आधी पोट भरा, बाकीच्यांचा नंतर विचार करा. कारण की गाडगे महाराज तत्वज्ञान हे आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये आणण्यासाठीच त्यांनी सगळ्या प्रकारे सांगितलं आहे. त्यांचंही मी आज स्मरण करतो. आज दिवसभर जे काही चर्चा होईल आपण सगळ्यांनी संमलित व्हा, काहीतरी शिका. उद्या कदाचित आम्ही इथे बसलो यापैकी कोण राहणार नाही, कारण की अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाला आपली पूर्णपणे कार्यकारिणी बदलते. आजची ही सभा कदाचित आमची जी आत्ताची बॉडी ती शेवटची सभा आहे. कारण बरेच आपण उलथापालथ त्यात फेरबदल करू. जो कामाचा कार्यकर्ता त्याला व्यासपीठावरती घेऊ, जे काही व्यासपीठाचे कार्यकर्ते ते खाली जातील, खुर्चीवरती बसतील, असंही होईल. त्यामुळे ही जी आमची कार्यकारिणी आहे, संदीप पाटील आमचे अध्यक्ष, मी महामंत्री, संघटन मंत्री मुंडे साहेब, ही शेवटची बैठक कदाचित असू शकते. कारण की आगामी काळात आपण त्या संदर्भात नवीन कार्यकारिणी, नवीन अधिवेशनात नवीन कार्यकारिणी नेमण्याचा आपला प्रघात आहे. त्यामुळे कदाचित ही ह्या कार्यकारिणीची शेवटची बैठक असू शकते. त्यामुळे वर्षभरात काय झालं याचा लेखाजोखा मांडला जाईल. आपण सगळ्यांनी सहभागी व्हा, यामध्ये आपलं मत मांडा. आगामी काळात तेवढ्यापुरता माईक बंद झाला का? माईक त्यामुळे आगामी काळात आपण या विषयात विचारमंथन करू. पूर्ण दिवसभर एकत्र आहोत, गप्पा मारू. चांगलं वातावरण, खेळकर वातावरण आहे. आपण सगळ्यांनी आपली बैठक काहीतरी बर्डन आहे, मला काहीतरी सांगायचं आहे असं न करता एन्जॉय करू शांतपणे, परंतु कामातही अग्रेसर राहू. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.